आणि आता पाहूयात सविस्तर विशेष। संजय राऊत हे पुन्हा एकदा वादात अडकलेले आहेत। विधिमंडळाला चोर मंडळ म्हणून संजय राऊतांनी नवा वाद निर्माण केलेला आहे। सर्वपक्षीय नेत्यांनी समाचार घेतल्यानंतर संजय राऊतांची भाषा नरमली। संसद आणि विधिमंडळाचा नेहमीच आदर केल्याची सारवासारव संजय राऊतांनी केलेली आहे। चोरांचं मंडळ, चोर मंडळ, विधिमंडळ नाही चोर मंडळ आहे। संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं आणि राजकीय भूकंप आला। कोल्हापुरात विरोधकांचा समाचार घेताना संजय राऊतांची जीभ घसरली। विधिमंडळात बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट चोरांचं मंडळ आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी हल्ला चढवला। आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ही पदं आम्हाला दिली आहेत याची आठवण करून देताना त्यांनी विधिमंडळाचा अवमान केला। ही जी बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट चोरांचं मंडळ, चोर मंडळ, हे विधिमंडळ नाही चोर मंडळ आहे। त्याने आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही का पक्ष सोडणार आहोत का? अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने दिली, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजींनी दिली, की आम्ही वळून टाकतो पक्षासाठी। आम्ही लफंगे नाही आहोत। पदं गेली, पदं परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा। मंडळाला चोर मंडळ म्हणायचं। मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना संजय राऊतांनी कोल्हापुरात वादग्रस्त वक्तव्य केलं। त्याचे तीव्र पडसाद आज उमटले। सर्व पक्षीय नेत्यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला। त्यांनी सरळ म्हटलंय, विधिमंडळ नव्हे चोर मंडळ। जे काय कोणी चोर मंडळ म्हटलं असेल तर ते आम्हाला मान्य नाही। आपण एकमेकावर आरोप करू शकतो दादा, पण एकमेकाला चोर म्हणू शकतो, चोर मंडळ म्हणू शकतो। जरूर ते बोललेले असतील तर त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय विधिमंडळाने घेतला पाहिजे। पण हा अधिकारच कोणी दिला या माणसाला? आपण सर्व कामकाज बाजूला असून पहिले या विषयात निर्णय घ्यावा। राज्य सरकारनं हक्कभंग आणण्याची तयारी केल्यानं संजय राऊतांचा सूर बदलला। तसंच सत्ताधाऱ्यांसह महाविकास आघाडीतील नेत्यांनीही धारेवर धरल्यानंतर संजय राऊतांना उपरतीच झाली। माझ्या भावना समजून घेतल्या नाहीत आणि एकतर्फी कारवाई होत असेल तर लोकशाही परंपरेला धरून नसल्याची सारवासारव करण्याची वेळ संजय राऊतांवर आली। मी स्वतः 20 वर्षापासून जास्त काळ देशातल्या सर्वोच्च सभागृहाचा सदस्य आहे। विधिमंडळ असेल, संसद असेल, या दोन्ही सभागृहाचा मी नेहमी आदर केलेला आहे। लोकशाही प्रधान देशात विधिमंडळ हे सामान्यांच्या आकांक्षांचं प्रतिबिंब उमटवणारं सभागृह आहे। मतदार त्यांचं अमूल्य असं मत देऊन लोकप्रतिनिधी निवडून पाठवतात। विधिमंडळात सामान्यांचे प्रश्न मांडले जातात, प्रश्नांवर तोडगा काढला जातो, कायदे तयार केले जातात। त्यामुळे संजय राऊत यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींनाच विधिमंडळाविषयी भाष्य करताना जरा तारतम्य बाळगणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। खासदार संजय राऊतांमुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी निर्माण झालेली आहे। अजित पवार आणि बाळासाहेब थोरातांनी संजय राऊतांच्या वक्तव्यावरती नाराजी व्यक्त करत त्यांचे कान उपटले। विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची तर चांगलीच तारांबळ उडाली। विधिमंडळ नाही चोर मंडळ आहे। या मंडळाला चोर मंडळ म्हणायचं। चोर मंडळ म्हणण्याचा अधिकार अजिबात नाही। शब्दाचा वापर सगळ्यांनीच व्यवस्थित केला पाहिजे। संजय राऊतांनी विधिमंडळाचा अवमान केल्यानं विधानसभा आणि विधान परिषदेत एकच गदारोळ उडाला। विधिमंडळातल्या सदस्यांच्या भावना तीव्र असल्यानं राऊतांच्या वक्तव्याचे प्रचंड पडसाद उमटले। सत्ताधाऱ्यांनीच नव्हे तर महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी सुद्धा संजय राऊतांवर तोफ डागली। विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संजय राऊतांना शिस्तीची आठवण करून दिली आहे, तर शब्द जपून वापरण्याचा सल्ला बाळासाहेब थोरातांनी दिलाय। संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिलाय, परंतु ते बोलत असताना कुणी काही जर बोलायला लागले आणि अशा प्रकारचे आरोप करायला लागले, आता ती बातमी खरोखरीच बोललेले आहे का, त्या बातमीत तथ्य आहे का, हेही तपासून बघितलं पाहिजे। मी त्या ज्यांनी बोलले त्यांची बाजू घेतो अशातला अजिबात भाग नाही। जरूर ते बोललेले असतील तर त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय विधिमंडळाने घेतला पाहिजे। खरंच असं म्हटलं का नाही हे एकदा तपासून जसं अजित दादा म्हटले त्यावर तपासून पाहण्याची गोष्ट आहे। खरंच आता सध्याच्या काळामध्ये शब्दाचा वापर हा बऱ्याच वेळा दोन्ही बाजूने
जो होतो तो अत्यंत दुर्दैवी आहे. विरोधी पक्षातल्या सदस्यांना देशद्रोही म्हणणं सुद्धा चुकीचं आहे, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. शब्दाचा वापर सगळ्यांनीच व्यवस्थित केला पाहिजे. विधानसभेत अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊतांची पाठराखण करणं टाळलंय. 2019 मध्ये महाविकास आघाडीची पायाभरणी करण्यात आणि सत्ता आणण्यात संजय राऊत यांचा सिंहाचा वाटा होता. मात्र सत्ताधारी पक्ष त्यांच्यावर तुटून पडलेला असताना महाविकास आघाडीतून कुणीही संजय राऊत यांच्या बाजूनं उभं राहिलेलं नाही. त्यामुळं आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचं स्पष्ट झालंय. इतकंच नव्हे तर ठाकरे समर्थक अंबादास दानवेंनाही संजय राऊतांची बाजू जोरकसपणे मांडता आली नाही. संजय राऊत साहेबांच्या विषयी जर हक्कभंग असेल तर मला असं वाटतं याची तपासणी करावी आणि आपल्या नियमाप्रमाणे कारवाई करावी. आम्ही या संजय राऊत साहेबांच्या विधानाचं समर्थन केलेलं नाही. तुम्ही याची तपासणी करा, रीतसर कारवाई करा, आमचं काय म्हणणं नाही. संजय राऊतांवर विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय राऊतांपासून अंतर राखल्यानं आघाडीतल्या बिघाडीला सुरुवात झाल्याचं स्पष्ट होतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. खासदार संजय राऊतांची पुन्हा एकदा जेलवारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुजित पाटकरांच्या लाईफलाईन कंपनीला मिळालेल्या 32 कोटी रुपयांसंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सूतोवाच केलेला आहे आणि त्यातच BMC मधील कोविड भ्रष्टाचार प्रकरणामध्ये दोघांना अटक करण्यात आलेली आहे. संजय राऊत हे सुजित पाटकरांच्या कंपनीमध्ये पार्टनर असल्याचा आरोप केला जात असल्यानं राऊतांच्या अडचणी आता वाढल्या आहेत. किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा संजय राऊतांची चांगलीच कोंडी केली आहे. सुजित पाटकरांच्या लाईफलाईन कंपनीला मिळालेल्या 32 कोटीतील 14 कोटी रुपये एका मेहुण्याच्या अकाउंटमध्ये गेल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे. किरीट सोमय्या यांनी सुजित पाटकर आणि त्यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीवर आरोप केलेला होता. कोविड सेंटरच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्या प्रकरणी आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली होती. या प्रकरणी राजू साळुंखे आणि सुनील कदमला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरीकडे लाईफलाईन कंपनीमध्ये कुणाची किती भागीदारी आहे याची सोमय्या यांनी माहिती दिली. संजय शहा 20%, हेमंत गुप्ता 30%, सुजित पाटकर 30% आणि राजू साळुंखेंची 20% भागीदारी असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. 3 कोटीचं बोगस बिल संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर यांनी 3.25 कोटीचे बोगस बिल घेतले, पेमेंट केलं. त्या कंपनीच्या मालकाने येऊन स्टेटमेंट दिलं. माझ्यावर माफियांनी दबाव आणला, राजकीय माफियांनी दबाव आणला. राज्यात कोरोनाचं संकट होतं त्यावेळी तत्कालीन राज्य सरकारनं प्रभावी काम केलेलं होतं. याची आठवण संजय राऊतांनी करून दिली. तर विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेला पैसा कुठे ठेवला असा सवाल संजय राऊतांनी किरीट सोमय्या यांना विचारलाय. सरकार बदलताच या चोरांना क्लीन चिट देण्यात आली. असे गेल्या 6 महिन्यामध्ये या सरकारनं UWच्या माध्यमातून 28 चोरांना क्लीन चिट देण्याचा उपक्रम जो राबवला हे असंच आहे. जे विरोधामध्ये आहेत त्यांना तुरुंगात टाकायचं, खोटे गुन्हे दाखल करायचे, बदनाम करायचं. पण लक्षात ठेवा 2024ला याचा हिशोब केला जाईल सगळ्यांचा. संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. यावेळी या वादाचा शेवट जेलपर्यंत पोहोचणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कसबा पेठ मतदारसंघामधील पोटनिवडणुकीचा निकाल पोल पंडितांनी वर्तवलेले अंदाज भाजपसाठी अनुकूल नाही आहेत. कसबा पेठ मतदारसंघात भाजपला धक्का बसण्याची शक्यता पोल पंडितांनी वर्तवली आहे. कसबा पेठ मतदारसंघात भाजपच्या हेमंत रासनेंची सीट धोक्यात असल्याचं सांगण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालाकडे लागलंय. या पोटनिवडणुकीचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा असणार आहे. कसबा पेठ मतदारसंघात भाजपला धक्का बसण्याची शक्यता पोल पंडितांनी वर्तवली आहे. कसबा पेठ मतदारसंघात भाजपच्या हेमंत रासनेंची सीट धोक्यात असल्याचं सांगण्यात येत आहे.
तिथं काँग्रेसच्या धंगेकरांचा विजय होईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. पोल पंडितांनी रवींद्र धंगेकर हे बाजी मारतील अशी शक्यता वर्तवली आहे. कसबा पेठ मतदारसंघात एकूण 50.23% मतदान झालं. यापैकी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना 53.23% मतं मिळवून विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर भाजपच्या हेमंत रासनेंना 44.40% आणि इतर अपक्षांना 2.17% मतं मिळतील असा अंदाज पोल पंडित वर्तवतायत. या एक्झिट पोलला काही अर्थ नसतो. हे अंदाज असतात. अंदाज खरे नसतात. कधी खरे येतात, कधी चुकीचे ठरतात. त्याच्यामुळं त्याच्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपला अंदाज सांगायला मी ज्योतिषी नाही. त्याच्यामुळं लोकांनी ज्या बाजूला जास्ती मतदान केलं असेल, ज्या उमेदवाराला तो निवडून येईल. चिंचवड मतदारसंघ भाजप स्वतःकडे राखण्यात यशस्वी ठरेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांचं पारडं जड मानलं जात आहे. तिथे राहुल कलाटेंच्या बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीच्या नाना काटेंना बसल्याचा दावा सर्व्हे करणाऱ्या संस्थांनी केलाय. चिंचवड पोटनिवडणुकीत एकूण 50.47% मतदान झालं. भाजपच्या अश्विनी जगताप 45 ते 47% मतं घेऊन विजयी होतील, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना काटेंना 31 ते 33% मतं मिळतील. मवियाचे बंडखोर राहुल कलाटे 18 ते 20% मतं मिळवतील अशी शक्यता आहे. पोल पंडितांचा हा दावा खरा ठरल्यास भाजपला मोठा धक्का असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या काळात तळ ठोकून बसले होते. तरीही ही जागा भाजपच्या हातून गेल्यास भाजपला मोठा राजकीय धक्का असणार आहे. चिंचवडहून गोविंद वाकडे आणि पुण्याहून वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुण्यामध्ये बहुचर्चित कसबा पोटनिवडणुकीचा निकाल खरं तर उद्या लागणार आहे. पण दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी त्या आधीच आमदारपदी निवडीची बॅनरबाजी केलेली होती. पुणेकरांनी या उतावेळपणावरती टीका करताच पालिकेने पोस्टर्स उतरवले, तर फडके हौदातलं धंगेकरांचं पोस्टर गुंडाळून ठेवलं गेलेलं आहे. निकालाआधी उमेदवारांच्या गुडघ्याला बाशिंग. कसब्यात भावी आमदारांची बॅनरबाजी. आधी धंगेकर, नंतर रासनेंच्या विजयाचे बॅनर्स. निकालाआधीच आमदार पदाची हौस भागवली. कसबा पोटनिवडणूक अतिशय चुरशीची ठरल्यानं आणि मतदानाचा टक्काही वाढल्यानं भले भले जाणकार अंदाज बांधायला तयार नाहीत. पण महाविकास आघाडीच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी मात्र निकालाआधीच त्यांचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या विजयाचे पोस्टर्स झळकवायला सुरुवात केली आहे. आता धंगेकर निकालाआधीच आमदार झाले म्हटल्यावर रासनेंचे कार्यकर्ते तरी कसे मागे राहतील? रासनेंच्या कार्यकर्त्यांनी थेट सारसबाग चौकातच भाजपच्या विजयाची बॅनरबाजी केली. पण माध्यमांनी या अतिउत्साहीपणाचा समाचार घेताच पालिकेनं दोन्ही उमेदवारांचे बॅनर्स काढले आहेत. विजयी पोस्टरची अशी बॅनरबाजी सुरू झालेली आहे. खरं तर पालिकेने कारवाई केली म्हणून आता पोस्टर फोल्ड करून ठेवलेलं आहे. नेमकं कोणाचं पोस्टर आहे? आपण इथलं स्थानिक शिवसेना, मला सांगा पोस्टर कोणाचं येत आहे ते? माननीय श्री रविभाऊ दंगेकर यांचं आहे. आमदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन असं या स्वरूपाचं बॅनर आहे हे. पण आता निकाल तर अजून लागायचं, त्याच्या आधीच बॅनर लागले. कारवाई केली म्हणून फोल्ड करून ठेव. उद्या निकाल लागले लगेच खाली करणार, लगेचच दुसऱ्या क्षणाला खाली येईल तो बॅनर. कार्यकर्त्यांच्या या अतिउत्साहीपणाबद्दल आम्ही उमेदवारांनाही विचारणा केली. त्यावेळी हेमंत रासने यांनी ही ॲक्शनला रिॲक्शन असल्याचं सांगत आता बॅनर काढल्याचं स्पष्टीकरण दिलं. मी सांगितलं, आमच्या पालकमंत्र्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं की कुठल्याही प्रकारची बॅनरबाजी आपण करायची नाही आहे. अधिकृत निकाल लागणारच आहे, तो आपल्या बाजूनेच लागणार आहे. त्यानंतर आपण त्या पद्धतीने आपण तो साजरा करू. त्यातनं कुणी लावले असतील ते काढले असतील. भाजप उमेदवारानं किमान कॅमेऱ्यासमोर येण्याचं सौजन्य तरी दाखवलं, पण रवींद्र धंगेकरांनी मात्र बोलणं टाळलं. पण या निमित्तानं अर्ध्या हळकुंडानं पिवळ्या झालेल्या उमेदवारांचा अतिउत्साहीपणा पुन्हा एकदा पुणेकरांच्या संतापाचं कारण बनल्याचं पाहायला मिळतंय.
कॅमेरामन गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. कांद्याची आशिया खंडामधील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावसह नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. कांद्याला मिळणाऱ्या दरामधून वाहतूक खर्चही निघत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. कांद्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातच कांदा उत्पादकांचे हाल सुरू आहेत. लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातल्या जवळपास सगळ्याच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात घसरण सुरूच आहे. मंगळवारी आणि बुधवारी कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले. मंगळवारी कांद्याला प्रति किलो कमीत कमी 2 ते 3 रुपये आणि सरासरी 5 ते 6 रुपये भाव मिळाला. पण कांदा पिकासाठी एकरी 50 ते 55 हजार रुपये खर्च येत असताना सध्याच्या दरातून कांदा बाजार समितीपर्यंत नेण्याचा वाहतूक खर्चही निघत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कांद्याला भाव नाही, खर्च वसूल होऊन राहिला कांद्याचा. एकरी 40-50 हजार रुपये खर्च आहे, तर 30 हजार रुपये कांद्याचे हो राहिले. काय करणार शेतकरी? कांद्याला साधारण 15 ते 20 रुपये भाव हा क्वालिटीनुसार मिळाला पाहिजेत. कमीत कमी 15 रुपये हा भाव मिळाला पाहिजे. आज तो भाव 4 ते 5 रुपये मिळतोय. कांदा हे नगदी पीक असल्यानं कांदा पिकासाठी शेतकऱ्यांना प्रचंड खर्च येतो. पण एवढं सारं करूनही हातात नैराश्याशिवाय काहीच येत नसल्यानं आता शेतकरी संतप्त होऊ लागलाय. या विद्यमान सरकारने आणि विरोधी पक्षाने त्यांच्यावर दबाव निर्माण करून शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणून कांद्याला सरसकट 1500 रुपये क्विंटलचं अनुदान आजच जाहीर करावा आणि जो भाव आहे कांद्याचा, जो आता लिलाव होतोय 3, 4, 5 रुपये किलोने, हा बंद करून याच्याऐवजी कांदा हा 15 ते 20 रुपये किलोने आत्ता खरेदी करावा. एकंदरीतच मागील काही दिवसात शेतीमालाच्या घसरत्या दरांनी शेतकरी पुरता मेटाकुटीला आलाय. 4 महिने राबूनही शेतकऱ्याला हाती काहीच पडत नाही. त्यामुळे तुम्हीच सांगा सरकार कसं जगायचं, असा सवाल शेतकरी उपस्थित करतायत. मनमाडहून बब्बू शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष. विधिमंडळाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संजय राऊत हे चांगलेच अडचणीत सापडलेले आहेत. राऊतांवरती हक्कभंग आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी दोन्ही सभागृहामध्ये गदारोळ केला आणि त्यामुळे विरोधकांची राजकीय कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे. चोरांचं मंडळ, चोर मंडळ, विधिमंडळ नाही, चोर मंडळ आहे. खासदार संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे बुधवारी विधिमंडळ अधिवेशनात एकच गदारोळ उडाला. आणि मग अध्यक्ष महोदय, या मंडळाला चोर मंडळ म्हणायचं? चोर मंडळ म्हणण्याचा अधिकार अजिबात नाही. याच्याबद्दल मी आपल्याकडे हक्कभंगाची सूचना ऑलरेडी मी त्या ठिकाणी दिलेली. सत्ताधाऱ्यांनी संजय राऊतांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. राऊतांच्या या वक्तव्यामुळे ऐन विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सत्ताधाऱ्यांच्या हाती आयताच मुद्दा लागलाय. तसंच सत्ताधाऱ्यांनी राऊतांवर कारवाईची मागणी केली आहे. मांडे लवकर येले, दखल घेतलेले आणि दाखल करून घेतले. कारवाईची काय तुमची अपेक्षा? कारवाई करायची, त्याला अटक करायचं, नाहीतर समोर आणायचं आणि जे काय नियम आहे त्याप्रमाणे करायचं. चल, अटक करण्याची मागणी तुम्ही करा. होय. सत्ताधाऱ्यांनी राऊतांच्या वक्तव्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान आक्रमक सत्ताधाऱ्यांनी राऊतांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी लावून धरली. या संदर्भात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिल्यानंतर राऊतांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला. तर उपमुख्यमंत्र्यांनीही कारवाईचे संकेत दिले. विधानमंडळ अशा प्रकारे अपमान खपवून घेणार नाही. अशा प्रकारे विधानमंडळाचा अवमान हा काय वाटेल ते झालं तरी खपवून घेतला जाणार नाही, हे देखील या ठिकाणी आलं पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, काय निर्णय आपल्याला घ्यायचा असेल तो आपण घ्या, पण मी वैयक्तिक या ठिकाणी अत्यंत मनापासून अध्यक्ष महोदय
याबद्दल नाराजी व्यक्त करतो, या वक्तव्याचा निषेध करतो. सत्ताधाऱ्यांच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. हक्कभंग समितीकडून संजय राऊतांच्या वक्तव्याची पडताळणी केली जाणार आहे. येत्या 8 मार्चला या विषयीचा निर्णय जाहीर केला जाईल. या प्रकरणी सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे, कारण सभागृहाच्या तसेच सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांचा विशेष अधिकारांचे संरक्षण करणे ही माझी संविधानिक जबाबदारी आहे. सबब प्रकरणी 2 दिवसात चौकशी करून बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी मी सभागृहास याबाबतचा पुढचा निर्णय जाहीर करीन. राऊतांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची विधिमंडळात चांगलीच कोंडी झाली आहे. कारण या प्रकरणावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सुद्धा कानावर हात ठेवलेत. त्यामुळे ठाकरेंचा पक्ष आता बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालंय. तर खासदार संजय राऊत आता चांगलेच अडचणीत सापडलेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एकीकडे संजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची कोंडी केलेली आहे, तर विरोधकांनाही मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला गेला. विरोधकांनी चहापानावरती बहिष्कार टाकलेला होता आणि त्यावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरती देशद्रोही अशी टीका केलेली होती आणि तोच मुद्दा आता विरोधकांकडून पुढे केला जातोय. पाहूयात याविषयीचाच आमचा हा विशेष रिपोर्ट. त्यांच्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणं हा महाराष्ट्र द्रोह ठरला असता. त्यांनी देशद्रोह केला, त्याचा राजीनामा पण घेण्याची हिंमत नाही दाखवली. बरं झालं ते त्यांचे साथीदार अजित पवार आहेत, त्यांच्याबरोबर चहा पिण्याची वेळ आम्ही टळली. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांमध्ये हे शाब्दिक युद्ध रंगलेलं होतं. पण तो वाद शमण्यापूर्वीच नव्या वादाला तोंड फुटलंय. त्याला कारणीभूत ठरलंय खासदार संजय राऊतांचं ते वक्तव्य. चोरांचं मंडळ, चोर मंडळ, विधिमंडळ नाही, चोर मंडळ आहे. संजय राऊतांनी विधिमंडळाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांची कोंडी केली. अध्यक्ष महोदय, आम्ही सगळे चोर म्हणतात आणि हे काय महाचोर आहेत का? काहीतरी आम्हाला कळायला पाहिजे, आम्हाला निर्णय पाहिजे ना साहेब, आम्हाला आज निर्णय पाहिजे. संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे काहीसे बॅकफूटवर गेलेल्या महाविकास आघाडीनं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना देशद्रोही संबोधल्याची आठवण काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी सभागृहात करून दिली. अध्यक्ष महोदय, या विधिमंडळाला चोर मंडळ म्हणणं जसं दिसणार आहे, त्याच पद्धतीनं आमच्या विरोधी पक्षातल्या सदस्यांना देशद्रोही म्हणणं सुद्धा चुकीचं आहे, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. शब्दाचा वापर सगळ्यांनीच व्यवस्थित केला पाहिजे, हे या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो. आता तर मला वाटतं त्यांनी जर वक्तव्य जर केलंच असेल तर ते बरोबरच आहे. हे असे लोक हे देशद्रोहीच्याच लाईनीत बसतात, त्याच पंक्तीत बसतात, म्हणून यांच्यात तो सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आता संजय राऊतांच्या वक्तव्याची हक्कभंग समितीकडून पडताळणी केली जाणार आहे. तसे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिलेत. मात्र राऊतांविरोधात हक्कभंग लागू होत नसल्याचा दावा आमदार सुनील राऊतांनी केलाय. हक्कभंगाचा प्रस्ताव होऊ शकत नाही, कारण जे वाक्य म्हणलेलं आहे ते विधान भवनाच्या बाहेर म्हटलेलं आहे आणि जे म्हटलेलं आहे हे त्या 40 लोकांच्या संदर्भात बोललेले आहे, त्यामुळे हक्कभंग होऊ शकत नाही. विधिमंडळ अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महाराष्ट्रद्रोही विरुद्ध देशद्रोही असा राजकीय सामना रंगलेला असतानाच आता चोर मंडळ विरुद्ध देशद्रोहींचा नवा अंक सुरू झालाय. जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांवरच अधिवेशनात जास्त वेळ खर्च होत असल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यामधील सत्ता संघर्षाच्या सुनावणीमध्ये बुधवारी दिवसभर शिंदेंच्या वकिलांनी युक्तिवाद करताना काही मुद्दे उपस्थित केले. 2 बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे स्वेच्छेनं सदस्यत्वाचा त्याग केल्याचं त्यांना सांगण्यात आल्याचा युक्तिवाद शिंदेंच्या वकिलांनी केला. तर याच सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी काही महत्त्वाची निरीक्षणं देखील नोंदवली. त्यामध्ये जर एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवलं असतं तर काय झालं असतं असा सवाल न्यायमूर्तींनी विचारलेला आहे.
राज्यातल्या सत्ता संघर्षावर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. शिवसेनेच्या वतीनं नीरज कौल यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी सत्ता संघर्षाचा सगळा घटनाक्रम कोर्टासमोर मांडला. शिवसेनेचं सरकार स्थापन करू नये असं शिंदेंनी कधीच म्हटलं नसल्याचं कौल यांनी सांगितलं. शिंदेंना महाविकास आघाडीसोबत जायचं नव्हतं. पक्षात दोन वेगवेगळ्या विचारधारा असल्याचा युक्तिवाद कौल यांनी केला. त्यावर जर पक्षात फूट नाही तर मग विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेऊ शकतात असा सवाल न्यायमूर्तींनी कौल यांना केला. 21 तारखेला नोटीस पाठवण्यात आलेली होती. त्या बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले होते. शिंदे आणि त्यांचे सहकारी बैठकीला उपस्थित नव्हते. 2 बैठकींना गैरहजर राहिल्यामुळे स्वेच्छेनं सदस्यत्वाचा त्याग केल्याचं त्यांना सांगण्यात आलं. त्यावर जर एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवलं असतं तर काय झालं असतं असा सवाल न्यायमूर्तींनी केला. हे सर्व कपोलकल्पित असल्याचं नीरज कौल यांनी कोर्टाला सांगितलं. सगळ्यात सुरुवातीला एकनाथ शिंदे गटाकडून जी आर्ग्युमेंट झाली त्यात प्रामुख्यानं पहिल्यांदा विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारासंदर्भात त्यांनी ते 3 जे घटनात्मक बॉडीज आहे त्यावर भाष्य केलं. त्यात पहिल्यांदा विधानसभा अध्यक्ष, माननीय राज्यपाल आणि इलेक्शन कमिशनच्या संदर्भात त्यांनी आर्ग्युमेंट केली. तसंच 42 आमदारांविरोधातली अपात्रतेची याचिका प्रलंबित असताना सुद्धा या आमदारांना वगळलं तरी उद्धव ठाकरे सरकारकडे बहुमताचा आकडा नव्हता. त्यामुळे बहुमत नसलेला व्यक्ती मुख्यमंत्रीपदी कसा काय राहू शकतो असा सवाल कौल यांनी उपस्थित केला. त्यावर न्यायाधीशांनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. विधानसभा अध्यक्षांनी 39 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई केली असती तर चित्र वेगळं असतं असं महत्त्वाचं निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवलं. आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांनाच असल्याचा युक्तिवाद नीरज कौल यांनी केला. केवळ अपवादात्मक परिस्थितीत त्या अधिकारांना आव्हान दिलं जाऊ शकतं असंही त्यांनी कोर्टाला सांगितलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. खासदार संजय राऊतांवरती हक्कभंग दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यावरती आता विधानसभा अध्यक्षांनी हक्कभंग समितीकडून पडताळणी करण्याचा आदेश दिलेला आणि त्यामुळे आता राऊतांवरती हक्कभंगाची टांगती तलवार आहे. पण हक्कभंग म्हणजे काय, हक्कभंग कधी दाखल करता येतो, त्यामध्ये शिक्षेची कोणती तरतूद आहे याचा वेध घेणारा आमचा हा विशेष रिपोर्ट. हक्कभंगाचा प्रस्ताव हा विधिमंडळ सभागृहाचा विशेषाधिकार मानला जातो. त्यामुळे पर्यायानं तो या सभागृहातील आमदारांनाही मिळालेला आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांना सभागृहात कोणत्याही दबावाशिवाय आपलं मत व्यक्त करता यावं, एखाद्या व्यक्तीचा बिनदिक्कतपणे उल्लेख करता यावा, त्यांच्यावर आरोप करता यावेत, यासाठी सभागृहाला हे विशेषाधिकार देण्यात आले. विशेष म्हणजे सभागृहातील सदस्यांच्या वक्तव्यासंदर्भात सभागृहाबाहेर संबंधित सदस्यांवर कोणतीही कारवाई करता येत नाही. एवढंच काय, पण त्याला न्यायालयातही आव्हान देता येत नाही. आमदारांना विनाव्यत्यय आपलं कर्तव्य पार पाडता यावं यासाठी हे विशेषाधिकार देण्यात आलेले आहेत. या हक्कभंगासंदर्भात काही नियम घालून दिले आहेत. हक्कभंग दाखल करण्यासाठी संबंधित व्यक्तीला हक्कभंगाची नोटीस द्यावी लागते. सभागृह अध्यक्षांना त्यात तथ्य आढळून आल्यानंतर ती हक्कभंग समितीकडे पाठवली जाते. हक्कभंग समितीकडून संबंधित व्यक्तीला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्यानंतर साक्ष पुराव्यांच्या आधारे हक्कभंग समितीकडून अहवाल तयार केला जातो. त्या अहवालाच्या आधारे सभागृह संबंधित व्यक्तीला शिक्षा निश्चित करतं. हक्कभंगाला कारणीभूत ठरलेल्या इसमाला शिक्षा देण्याचा अधिकार सभागृहाला आहे. हक्कभंग प्रकरणी ठपका ठेवण्यात आलेली व्यक्ती सभागृहाचा सदस्य असल्यास त्याला निलंबित केलं जातं. मात्र ती व्यक्ती सभागृहाची सदस्य नसेल त्याला ताकीद देणं, दंड ठोठावणे अथवा प्रसंगी कारावासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद आहे. विशेष म्हणजे अधिवेशन काळात शिक्षा भोगावी लागते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईला धोक्याचा इशारा देणारी बातमी आहे. मागील काही वर्षांमध्ये हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिसच्या रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचा अहवाल समोर आलेला आहे.
पक्ष्यांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे विकार वाढलेले आहेत. फुफ्फुस निकामी होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. त्याला कारणीभूत ठरलेले आहेत ती शहरातली कबुतरं. मुंबईमध्ये वाढलेली कबुतरांची संख्या घातक ठरतीये. पाहुयात याच संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा हा विशेष रिपोर्ट. पर्यटकांचं अत्यंत आवडतं शहर म्हणजे मुंबई आणि याच मुंबईमध्ये अनेक कबुतरखाने आपल्याला जागोजागी दिसून येतात. अनेक महत्त्वाच्या पर्यटन स्थळं जी असतात त्या ठिकाणी सुद्धा असलेले कबुतरखाने हे खरं तर पर्यटकांच्या इथे येणाऱ्या प्रत्येक लहानग्याचा सुद्धा आनंदाचा आणि आवडीचा विषय असतो. मुंबईमध्ये आलेला पर्यटक कबूतरखान्याला भेट देतोच. आबाल वृद्धांना कबूतरखान्याचं आकर्षण असल्याचं पाहायला मिळतं. कबुतरांना खाऊ घालणं, पाणी पाजणं अनेकांना आवडतं. मात्र तुमच्या या चांगल्या भावना हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस या घातक आजाराच्या प्रसाराला कारणीभूत ठरतायत. हा अटॅक पहिला येतो त्यावेळेस तो तेवढा धोकादायक नसतो, पण जेव्हा ते अटॅक वारंवार येतात तेव्हा लंगला होणारं डॅमेज परमनंट होतं आणि त्याचं प्रसारण क्रोनिक इंटरस्टिशियल लंग डिसीज किंवा फायब्रोसिसमध्ये होतं आणि मग त्यावेळेस तो आजार मात्र बरा करणं अवघड असतं. कबुतरांमुळे कसा धोका आहे आणि आजाराच्या प्रसाराला कबूतर कसे कारणीभूत ठरतात ते पाहूया. कबुतरांची विष्ठा अत्यंत ऍसिडिक आहे. त्यातील घातक केमिकल्सचा हवेतून जलद प्रसार होतो. परिणामी घशाचे रोग, श्वसनाला त्रास, दम्याचा अटॅक व्हायला हे कारण ठरतं. रोगप्रतिकारक शक्तीसाठी हे घातक आहे. इम्युन सिस्टीम डिसऑर्डरवर घातक परिणाम होतो. पक्ष्यांची घाण, पिसं, जनावरांची कातडी यामुळे श्वास घेणं धोकादायक बनलंय. थेट इम्युनिटी सिस्टीमवर याचा आघात होतोय. इन्फेक्शनची जलद लागण होत असल्यानं फुफ्फुसं निकामी होण्याचा मोठा धोकाही असतो. परिणामी कबुतरांना दाणा पाणी देताना आरोग्याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं झालंय. पण याच्यामध्ये मेन प्रिव्हेन्शन पक्ष्यांपासून एक्सपोजर रोखणं आहे आणि त्यासाठी जिथं अनावश्यक असेल अशा ठिकाणी पक्षी पाळणं किंवा पक्ष्यांना वाढीव हे देणं म्हणजे खाद्यपदार्थ देऊन त्यांना पक्षी जमा करणं हे टाळणं याच्यासाठी खरं आवश्यक आहे. पक्ष्यांची कितीही आवड असली तरी आरोग्य जपण्यासाठी काही बंधनं सुद्धा पाळायलाच हवीत. तसंच रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल याचीही काळजी घ्यायला हवी. काही वर्षापूर्वी जर का बघितलं तर जी लोक पक्ष्यांना खाऊ पिऊ घालायची त्यांनाच हे रोग बळावत होते. पण आता सर्वसामान्य मुंबईकरांना, पर्यटकांना किंवा जे नियमित त्यांना खाऊ घालताय अशा प्रकारे सुद्धा हे रोग बळावत चालले. कारण कबुतरांची संख्या ही प्रचंड वाढत चालली आहे. आवश्यकता आहे या सगळ्याच विषयाला सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा गांभीर्यानं घेण्याची. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ मुकेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांनी हरभरा विकण्यासाठी नाफेड केंद्राबाहेर रांगा लावलेल्या आहेत. मात्र हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करणं देखील गरजेचं आहे. मात्र वेबसाईटच सुरू नसल्यानं ऑनलाईन नोंदणी करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आणि त्यामुळे खरेदी व्यवस्था सुलभ करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. घाम गाळून पिकवलेला हरभरा विकण्यासाठी रात्र रात्र रांगा लावून बसलेले हे शेतकरी पहा. हे एकट्या अमरावतीचं चित्र नाहीये. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी रात्र रात्र रांगा लावून बसावं लागतंय. अमरावतीतले शेतकरी ऊन वाऱ्याची पर्वा न करता 2 दिवसांपासून नाफेडच्या खरेदी केंद्रावर रांगा लावून बसले आहेत. दिनांक 2/3/2023 नाफेड चालू होणार आहे हे आम्हाला पत्र आज 5-5:30 वाजता व्हॉट्सअपवर मिळालं. त्याच नियमानं आम्ही आजपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नंबर लावायसाठी बसलेलो आहे शेतकरी. कारण का याचे 50, 100, 200 कट्टे आले याचे नंबर चालले जाते. पण मागच्या वर्षी 2215 यांचा नाफेडचा पैसा आम्हाला कबूल केला पण याचा मिळाला नाही. मराठवाड्यातल्या परभणीतही तशीच अवस्था आहे. प्रत्यक्ष हरभरा खरेदी सुरू झालेली नाही. शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करायला सांगितलेली आहे, पण वेबसाईटच सुरू होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. आता म्हणाले की ऑनलाईनच चालू नाही, ऑनलाईन चालू नाही आणि ऑनलाईन करा म्हणाले. पण अजून काही काटे चालू झालेले नाही.
ऑनलाईन नोंदणी केली का तुम्ही? ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी आम्ही ते हे केलं शेतामधून ई पीक पाहणी, पण ऑनलाईनसाठी ऑनलाईनचे ते कॅम्प्युटर दुकान सगळे बंद आहेत. ओके. त्याच्यावरती साईटच चालू झाली नाही म्हणाले. सरकार हरभरा विकत घेत नाही, मात्र नोंदणीसाठी रांगा लावणाऱ्या शेतकऱ्यांना लाठ्या खाव्या लागतात. मायबाप सरकारनं घोषणा करण्याऐवजी शेतमाल खरेदीची व्यवस्था सुलभ करावी एवढीच माफक अपेक्षा. परभणीहून विशाल मानेसह संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली तर थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.